श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, मी विशाखा तुमचं स्वामिनी चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजची व्हिडिओ आहे अनबॉक्सिंग मध्ये। स्वस्तात स्वस्त मला एक मस्त प्रोडक्ट मिळाले। तर ते प्रोडक्ट काय मिळाले हे पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार। तर आज मी साधी सोपी फ्लॉवरची भाजी करतेय। मसाल्यात करणार नाहीये, तर ती मिरचीत करतेय। इथे मी भाजीची तयारी करून घेतली आहे। सर्व भाज्या कट करून घेतल्या, टोमॅटो, मिरची, कांदा, कोथिंबीर आणि इथे फ्लॉवर मी थोडा वाफून घेतलाय, कारण फ्लॉवर मध्ये छोटे छोटे किडी असतात, ते आपल्याला अशा दिसत नाहीत, पण ते वाफून घेतलेलं चांगलं असतं। आणि बटाटा। गॅस ऑन करतेय। तेल घालूया। सो इथे तेल गरम झालेलं आहे आपलं। अगोदर घालते मिरची, त्यानंतर घालते कांदा। कांदा आपल्याला लाल होईपर्यंत परतवायचा आहे। कांदे फार छोटे होते, त्याच्यामुळे मी 2 घेतलीये। तुमच्याकडे मोठा असेल तर एकच घ्या। कधी कधी मी कांदा परतून घेतल्यानंतर लगेचच टोमॅटो घालते, पण फ्लॉवरची भाजी मी नंतर टोमॅटो घालणार आहे। हळद, कांदा परतवून झाला की आपल्याला त्यामध्ये फ्लॉवर आणि बटाटा ऍड करायचे आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। भाजी छान परतवून झाली आहे। आता मी तिला वाफेवरच शिजवणार आहे, पाणी अजिबात घालणार नाहीये। सो आपण एक प्लेट घेऊया आणि त्याच्यावर पाणी ठेवूया। आज मला त्याची बरीच काम आहे। लाडकी बहीण योजना त्याची आपल्याला 18 सप्टेंबर ही लास्ट 18 नोव्हेंबर ही लास्ट डेट दिलेली आहे। मला 4-5 जणींचे EKYC करायचे, तर ती करत असताना आपण व्हिडिओ शूट करूया। आतापर्यंत बहुतेक जणींनी केले सुद्धा असतील। प्रोसेस खूप इझी आहे, आपण सोबत करूया। तर एकीकडे भाजी शिजतीये, तर मी बाकीचं काम उरकून घेतेय, ओटा साफ करून घेतेय आणि जी जेवणाची भांडी झालेली आहे ती आवरून घेतेय। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवून आपल्याला मध्ये मध्ये भाजी सारखी हलवत राहायची आहे, नाहीतर करपेल, कारण आपण पाणी ऍड केलेलं नाहीये त्यामध्ये। दुकानात हे नवीन चॉकलेट आलेत, सकाळीच आणलंय, तरी पण खूप संपले चॉकलेट्स। मला पण फार आवडले। लिची फ्लेवर आहे, जेली टाईप आहे, मस्त लागतं। भाजी पुन्हा चेक करूया शिजली की नाही। तर बऱ्यापैकी भाजी शिजलेली आहे। आता मी त्यामध्ये टोमॅटो ऍड करतेय आणि चवीपुरता मीठ, आणि पुन्हा भाजी वाफेवर ठेवायची आहे। सो आता माझं ऑलमोस्ट जेवण रेडी आहे। इथे भाजी होतीये, भात झालेलाच आहे। ते वरण, आणि आज आम्ही केलेली आहे आळूची भाजी। आमच्याकडे हिला तेरे म्हणतात। तर आता माझी भाजी सुद्धा झालेली आहे, कोथिंबीर घालून घेते। तर मी आता काय प्रोडक्ट मागवले ते अनबॉक्सिंग करणार आहे। अनबॉक्स करताना माझ्यापेक्षा जास्त एक्साइटेड विराटच होता। तर फायनली प्रोडक्ट मी ओपन करतेय। तर मी मागवलेलं फ्लिपकार्टवरून ऑइल डिस्पेन्सर। तर हे प्रोडक्ट मला खूप खूप आवडलंय। मी हे 199 रुपयाला ऑर्डर केलं। याच्यापेक्षा स्वस्त पण आहेत, पण जी बॉटल आहे ती तुम्हाला प्लास्टिकची मिळेल। सो यातून स्प्रे टाईप ऑइल बाहेर निघणार आहे। जेव्हा आपण धावणे वगैरे करतो तेव्हा स्टिक किंवा ब्रशने आपण स्प्रेड करत असतो त्याची। सो याने ऑइल सुद्धा कमी यूज होईल आणि इथून आपल्याला
जास्त जेव्हा ऑइल यूज करतो आपण फोडणीला वगैरे तेव्हा इथून जस्ट प्रेस केलं की इथून आपल्याला ऑइल आपल्याला हवं तसं यूज करू शकतो. सो हे प्रोडक्ट मला फार आवडले. आपण स्टीलची केटली आतापर्यंत यूज करत होतो. मी तरी आतापर्यंत स्टीलचीच केटली यूज करत होती. तर ती साफ करायला वगैरे खूप म्हणजे त्रास होतो. तर पण हे ग्लासचं आहे, सगळं काचेचं आहे. तो वॉश करणं खूप इझी आहे. फक्त एवढंच की वापरताना आपल्याला काळजी वगैरे वापरावं लागेल. माझ्यासारख्या गांडवायला जरा जास्तच काळजी घ्यावी लागेल. आणि ओव्हरऑल छान आहे प्रोडक्ट. आणि याची प्राईस सुद्धा खूप कमी आहे. मला 199 रुपयाला मिळाले फ्लिपकार्टवरून. तर लाडकी बहीण योजनेची e-KYC कशी करायची मी ते व्हिडिओमध्ये दाखवणार होते, पण का कोण जाणे आज OTP सेंड होतच नाही आहे. तर जर मला जमलं तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेन. तर आजची व्हिडिओ माझी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.